श्रीपेवाडी रोड ते बारबाई नांगनूरपर्यंत रस्ता कामाचा शुभारंभ. 90 लाख रुपयाचा निधी मंजूर. आमदार जल्ले यांची माहिती. श्रीपेवाडी रोड ते बारबाई नांगनूरपर्यंत रस्ता आणि ओढ्यावरील भराव कामासाठी 90 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. हा रस्ता दर्जेदार पद्धतीने होणार असल्याने या भागातील शेतकरी व नागरिकांना तसेच ITI महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना चांगला फायदा होणार आहे. श्रीपेवाडी बारबाई नांगनूर रस्त्यामुळे 3 किलोमीटरचा फेरा वाचणार असल्याची माहिती आमदार सौ शशिकला जल्ले यांनी दिली. त्या बारबाई येथे रस्ता कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. प्रारंभी हालसिद्धनाथ कारखान्याचे चेअरमन MP पाटील व सहकाऱ्यांच्या हस्ते श्रीफळ वाढून रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला. पुढे बोलताना सौ जल्ले म्हणाल्या, या 1.5 किलोमीटर रस्ता कामाला पावसाळ्यामुळे विलंब झाला आहे. आता रस्ता खडीकरण, डांबरीकरण करण्याचा चांगले वातावरण असल्याने हा रस्ता उत्तम दर्जाचा होणार आहे. या रस्त्यावर ओढ्यानजीक CD वर्कचे काम होणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना वाहतुकीसाठी हा रस्ता सोयीचा होणार आहे. या रस्त्यामुळे विद्यार्थी, शेतकरी, नागरिकांच्या वेळेची आणि इंधनाची बचत होणार असल्याचे सांगितले. हाल शुगरचे चेअरमन MP यांना, त्याच पद्धतीनं माझ्या सर्व संचालक मंडळाचे माझे सर्व बंधू आणि इथं उपस्थित ह्या पंचकृषीतून आलेले माझ्या सर्व बंधू बहिणींनो आणि पत्रकार बंधूंनो, आपल्या सर्वांना नमस्कार. आणि आपल्या अधिकारी वर्ग, तर आज खूप दिवस झालं हे मंजूर होऊन, परंतु थोडंसं पाऊस होतं म्हणून हे रस्ता उद्घाटन कार्यक्रम थोडंसं आम्ही पुढं ढकलला. आणि आज मला सांगायला आनंद होत आहे की टोटल 2 कोटीचा निधी आज ह्या रस्त्यासाठी, 2 रस्त्यासाठी आपण उपलब्ध करून दिलेला आहे. आज इथं जे उद्घाटन झालं हे शिरपेवाडीच्या रोडपासून इथं जे काही बारबाईचं रोड टच होतं आहे इथंपर्यंत 1.5 किलोमीटरचा हा रस्ता आहे. आणि इथून पुढं एक फॅक्टरीजवळ एक CD वर्क आहे. हे दोन्ही मिळून 90 लाखाचा निधी आपण ह्या रस्त्यासाठी मंजूर केलेला आहे. ह्याच्यामध्ये मुरुम असणार आहे, 2 लेयर मेटलिंग असणार आहे आणि 2 लेयर आपलं डांबरीकरण देखील असणार आहे. म्हणजे चांगल्या पद्धतीचं इथं रोड रस्ता देखील होणार आहे. कारण हे रस्ता केल्यामुळं खूप लोकांना लांबून जाण्यासारखं 2-3 किलोमीटर कमी होत आहे, प्रवास शॉर्टकट होत आहे, वाचतं आहे. आणि इथून शाळेसाठी इथं ITI कॉलेज आहे, ITI कॉलेजसाठी इकडे बारबाईला जाण्यासाठी हे सगळ्या प्रवाशांना, हे जनतेला हे एक चांगलं रोड आज होणार आहे. आणि त्याच पद्धतीनं जे सहारा हॉटेल आहे, NH4ला सहारा हॉटेल आहे, त्या सहारा हॉटेलपासून मधून असं VSMला टच होण्यासारखं ते एक 2.5 किलोमीटरचा रस्ता, ते देखील ह्याच पद्धतीचा रस्ता होणार आहे. आणि त्याला 1,10,00,000ची निधी आपण मंजूर करून दिलेला आहे. असा दोन्ही रस्ता आज इथं खूप वर्षापासून हे शॉर्टकट रस्ता पाहिजे होता जनतेला, परंतु होत नव्हता. परंतु आज आपण ते सगळं क्लिअर करून हे दोन्ही रस्ता आज उद्घाटन केलेलं आहे. आणि ह्या रस्त्याच्या उद्घाटनासाठी आलेल्या सर्व माझ्या बंधू बहिणींना आणि पत्रकार बंधूंना मी धन्यवाद अर्पण करतोय. आणि भरपूर अजूनही कामं आहेत. अजून आता इथून पुढं टप्प्याटप्प्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये सगळं सुरू करणार आहे. आणि पत्रकार बंधूंना मला विनंती आहे, हे दोन्ही रस्त्याचं 2 वेगळं हे करा, न्यूज करा. कारण दोन्ही मिळून मिक्स केलं तरी त्याला हेडलाईन 2 कोटीचं असू देत आणि नंतर त्याच्यामध्ये बायफर्केशन पण करू शकताय. असं कुठल्या पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं आपण आजपर्यंत करत आलं, इथून पण करताय. आणि हे दोन्ही रस्ता देखील लवकरात लवकर ह्या भागाच्या जनतेसाठी आपण उपलब्ध करून देणार. प्रारंभी स्वागत अमोल चेंडके यांनी केले. यावेळी आमदार सौ शशिकला जल्ले यांच्या उपस्थितीत विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून टिकाव मारून रस्ता कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी हालशुगर संचालक जयवंत भाटले, राजू गुंदेशा, समित सासने, प्रकाश शिंदे, अविनाश पाटील, PLD बँकेचे चेअरमन SS ढवणे, नासिर खान इनामदार, विजय परीट, प्रभाकर शिंपुकडे, दिनकर शिंपुकडे, दयानंद स्वामी, दिलीप चव्हाण, दादू पाटील, अरविंद निंबाळकर, सुशांत पाटील, विनायक पाटील, सुनील पाटील, सुनील पवार, प्रभाकर पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.